नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शशी चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले शशी भाऊ चौधरी यांचा वाढदिवस शशी चौधरी मित्रमंडळाने ओम साई नगर येथे उत्साहात साजरा केला। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती। आमदार प्रशांत भाऊ बंब व जिल्हा परिषद सदस्य अमोल भाऊ लोहकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शशी चौधरी हे समाजकार्य करीत असतात। नागरिकांच्या समस्या, तरुणांच्या समस्या व महिलांच्या समस्या सोडविण्याचा ते प्रयत्न करतात। समाजसेवेसाठी ते 24 तास उपलब्ध असल्याचेही त्यांच्या मित्रमंडळांनी सांगितले। तरुण मित्रांच्या रोजगारांचा प्रश्न असू द्या किंवा छोट्या मोठ्या तक्रारींचा विषय असू द्या, शशी चौधरी ते सोडवत असतात। त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। शशी चौधरी मित्रमंडळाकडून या प्रसंगी पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला। आपला वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। काय काय उपक्रम केलेले आज वाढदिवसानिमित्त? उपक्रम म्हणायचं ठरलं तर हे तुम्ही युवकांची, माझ्या मित्र परिवाराची संख्या बघू शकता, किती आम्ही एकजुटीने सगळे सोबत आहोत। सर्वांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी उभं राहणं, समाजसेवा करणं, कोणाला काही अडचण असलं त्याला साथ द्यायची, हेच आपले हे राहते। ओम साई नगर मध्ये आम्ही अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना विचारलं, शशीभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे, तर सर्वांनी तुमच्या नावावर खूप चांगलं हे केलंय किंवा आमच्या याच्यामध्ये एकच भाऊ शशीभाऊ, अशा पद्धतीने लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। साहेब, माणसाचं काम बोलत असतं, जसं मी वागलोय तसं लोक माझ्याशी तेवढं मला माझ्यासोबत प्रेम करणार। माझं एकच ध्येय राहतं, सर्वांसाठी कधी पण उभं राहायचं। आज तसंच माझ्या वाढदिवसासोबत आमच्या सर्वांचे आधारस्तंभ अमोल भाऊ लोहकरे, मी त्यांचा एक कट्टर कार्यकर्ता आहे, ते माझे नेते आहेत। त्यांचा बी आज वाढदिवस साजरी करून मग आता इथं मित्र परिवारामध्ये वाढदिवस साजरी करायला आलोय। आज आपला कितवा वाढदिवस आहे? माझा 25वा वाढदिवस आहे। आज एवढ्या अल्पावधीमध्ये तुम्ही एवढ्या लोकांमध्ये प्रिय आहेत। अनेक लोक आम्ही पाहिले की त्याची 50 उलटून गेलेली आहे, त्यांचंही काम आपल्या कामा इतकं नाही। या मागे आपल्या मनातली काय कोणती भावना आहे त्यांच्या प्रती? लहानपणीपासूनच कोणत्या कोणत्या गोष्टीत कोणी कोणी सगळेजण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असतात। तसं माझं स्वप्न होतं, लोकांसाठी जेवढं होईल तेवढं आपण जेवढं करू शकतो तेवढं करायचं। त्यात समाजसेवा असो, कोणासाठी कधीही अर्ध्या रात्री मी उभा राहून जात असतो, हे तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता। सगळ्यांना आपल्या परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत, बरोबर, हा इंडस्ट्रियल एरिया म्हणून प्रसिद्ध आहे आणि तरुणांचे आजकाल असे समस्या, त्यांच्या हाताला काम नाहीये, त्यासाठी आपण तरुणांसाठी काही योगदान आहे आपलं? तरुणांसाठी योगदान म्हणायचं ठरलं तर मी तसं काही एवढं मोठं माणूस मी तरुणांसाठी उभा राहू शकतो, प्रयत्न करणार, मी प्रयत्न करणार। मला जर काही समस्या आढळून आली, मी त्याला नक्कीच त्याच्यासोबत उभं राहणार। बेरोजगारांना रोजगार वगैरे मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार ना। आता भरपूर कंपन्यांमध्ये वॅकन्सी असते। बम साहेब, प्रशांत भाऊ बम साहेब, आमदार साहेब आपले, त्यांच्या माध्यमातून व अमोल भाऊ लोहकरे यांच्या मदतीने मी नक्कीच सगळ्या तरुणांना साथ देईल। आता या पुढचा आपला काय संकल्प राहील? संकल्प शेवटपर्यंत येत राहील, समाजसेवा व कट्टर बम साहेब व अमोल भाऊ यांचा कार्यकर्ता। तरुणांनी कोणता आदर्श घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे? तरुणांनी व्यसनाच्या आहारी जायला पाहिजे आणि होतं जेवढं होईल तेवढं आई वडिलांची सेवा व समाजासाठी उभं राहिलं पाहिजे। पूर्ण समजा आपला पूर्ण एरिया, परिवार, गाव सगळ्यांना एकजूट राहायला पाहिजे। मी आता लहाना भाऊच आहे माझा, तो घरात कमी आणि बाहेर जास्त राहतो। बाहेर म्हणजे त्याचं ना येण्याचा टाइम ना जाणं, तो समाजसेवामध्ये इतका व्यस्त आहे। हे मुलं स्वतःहून आलेले आहेत, त्यांना नाही कोणी कॉल केला। त्याचा वाढदिवस तर इतक्या उत्साहाने साजरा केला मुलांनी, तर त्यांनी प्रत्येक मुलाला एवढं जपलेलं आहे, त्यांच्या अडचणीत, त्यांच्या सुखादुःखात, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो अर्ध्या रात्रीही तसं त्यांनी सांगितलंच आहे की पहिला फोन याला येईल, मुलाला काही कोणतंही संकट येऊ, पैशाचं असो, आता छोटे मोठे वैयक्तिक कारण वाद असो, तर हा गेला तर छोटे मोठे वाद मिटवणं किंवा तुम्ही जसं बोलले बेरोजगारी, कंपन्यांमध्ये समजा मुलगा आहे ज्याची काम करायची खरंच वृत्ती असते ना, तर तो त्याची ओळखीने तो तिथेही कामं मुलांना लावून देतो। तर असंही कोणतं असं हे नाही आहे की तो तिथं कमी पडतोय किंवा कोणतं असं क्षेत्र नाही आहे।
की ते तिथं आता त्याचं वय कमी, मूर्ती छोटी कीर्तिमान अशातली गोष्ट झाली आहे. त्यांनी त्याचं नाव कमवलं, कमी वयात त्यांनी यश मिळवलं आहे. खूप आता बोलायला म्हणजे शब्द नाही आहे, पण मग त्याच्याबद्दल किती केलं कमीच आहे. असो, मी आता लहाना भाऊच आहे माझा, तो घरात कमी आणि बाहेर जास्त राहतो. बाहेर म्हणजे त्याचं ना येण्याचा टाईम ना जाणं, तो समाजसेवामध्ये इतका व्यस्त आहे. हे मुलं स्वतःहून आलेले आहेत, त्यांना नाही कोणी कॉल केला. त्याचा वाढदिवस तर इतक्या उत्साहाने साजरा केला मुलांनी, तर त्यांनी प्रत्येक मुलाला एवढं जपलेलं आहे त्यांच्या अडचणीत, त्यांच्या सुखादुःखात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो अर्ध्या रात्रीही तसं त्यांनी सांगितलंच आहे की पहिला फोन याला येईल, मुलाला काही कोणतंही संकट येऊ, पैशाचं असो, आता छोटे मोठे वैयक्तिक कारणं वाद असो, तर हा गेला तर छोटे मोठे वाद मिटवणं, किंवा तुम्ही जसं बोलले बेरोजगारी, कंपन्यांमध्ये समजा मुलगा आहे ज्याची काम करायची खरंच वृत्ती असते ना, तर तो त्याची ओळखीने तो तिथेही कामं मुलांना लावून देतो. तर असंही कोणतं असं हे नाही आहे की तो तिथं कमी पडतो आहे, किंवा कोणतं असं क्षेत्र नाही आहे की ते तिथं आता त्याचं वय कमी, मूर्ती छोटी कीर्तिमान अशातली गोष्ट झाली आहे. त्यांनी त्याचं नाव कमवलं आहे, कमी वयात त्यांनी यश मिळवलं आहे. खूप आता बोलायला म्हणजे शब्द नाही आहे, पण मग त्याच्याबद्दल किती केलं कमीच आहे. असो, मित्रांचा वाढदिवस तुम्ही मोठ्या उत्साहात साजरा केला, काय याच्या पाठीमागे? माझा हा लहानपणीपासून एकदम सोबतचा मित्र आहे. आज एकदम मी आनंदात आहे, तो माझ्या मित्राचा एकदम जवळचा वाढदिवस आहे. तरी आम्ही सर्वांनी त्याचा वाढदिवस एकदम उत्सुकतेने साजरा केला. तरी आमच्या सर्व मित्रांकडून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 2029च्या निवडणुकीच्या शुभेच्छा देतो. हे त्याचंच एक द्योतक आहे. शशीला तरुणांचं त्याचं प्रतिक्रिया आहे, त्या गोष्टीमुळे आलेलेच आहे. सगळ्या ओमसाई नगरवासियांकडून शशी चौधरीला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचं असं हे काम प्रगती करत राहावं, त्याने अशीच मित्रांना लोकांना सेवा त्याची पुरावा याची ईश्वर सुमित भाऊ.